वाढती उष्णता आणि सततच्या घामानं मुंबईसह उपनगरातील नागरिक हैराण झाले आहेत। दिवसेंदिवस उकाडा नकोसा झालाय। उष्माघातासारखे अनेक आजार बळावत आहेत। त्यामुळे उष्माघाताची लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलंय। खानदेशात उष्णता दिवसेंदिवस वाढते। कमाल तापमान 45°C पर्यंत पोहोचलं असून पिकांना मोठा फटका बसलाय। मागच्या महिन्यात सुद्धा कमाल तापमान 44°C वर पोहोचलं होतं। सांगलीतील मान्सूनपूर्व पावसानं दोघांचा बळी घेतला। शिराळा तालुक्यातल्या गिरजवडे आणि मिरज तालुक्यातल्या चाबुकस्वारवाडी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाल्याची घटना घडली। सांगलीमध्ये गेल्या 5 दिवसात वीज अंगावर पडून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील हराळ परिसरात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला। त्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडं कोसळून जनावरं जखमी झाली आहेत। राज्यभरातील धरणांमध्ये जेमतेम 24.24% जलसाठा शिल्लक असून ग्रामीण भागात टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढते। तेवीस जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावं आणि पाड्यांना 3,500 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतोय। तर दुसरीकडे चारा टंचाईची स्थिती सुद्धा कायम आहे। त्यामुळे पशुधन सुद्धा संकटात आलंय। मराठवाड्यातील 1,224 गावं आणि 486 वाड्या वस्त्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे। नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 1758 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केला असून सर्वाधिक टँकर संभाजीनगरात आहेत। मराठवाड्याच्या धरणातील पाणीसाठा घटत चाललाय। 144 लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले तर दुसरीकडे भूजल पातळी देखील कमालीची घटली आहे। गोदावरी पात्रातील 15 बंधाऱ्यांमध्ये 17%च उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे तर जायकवाडी धरणानं तळ गाठायला सुरुवात केली आहे। जळगाव जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील 1,638 पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली। यावेळेला जिल्ह्यातील 18 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। जलकुंभांमध्ये अलम तुरटी टाकून पाणी शुद्ध करण्याबद्दल उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर शहराच्या 14 वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावात फक्त 2.5 फूट पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी टंचाईचं मोठं संकट शहरातल्या नागरिकांसमोर आहे। पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघा 26.96% पाणीसाठा शिल्लक आहे। वेळेत जर पाऊस पडला नाही तर तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल। त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन पिंपरी चिंचवड आणि मावळकरांना करण्यात आलंय। गेल्या 15 दिवसांपासून वाढलेले साखरेचे दर सध्या स्थिर आहेत। सध्या देशात साखरेला 3500 ते 3750 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। 15 दिवसांपूर्वी असणारी साखरेची मागणी काहीशी कमी झाली आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या अंतर्गत 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। या कामासाठी येत्या 24 आणि 25 मेच्या दरम्यान 24 तासांसाठी घाटकोपर भांडूप मुलुंड या भागातला पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। किल्ले रायगडावर यंदा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे। त्यामुळे तयारीला सुरुवात झाली असून महादरवाजाजवळील उंच कड्यावरील काही मोकळे झालेले दगड काढण्यात येणार आहेत। या कामासाठी 23 आणि 24 मे रोजी रायगडावर जाणारी पायवाट बंद राहील। मोरा भाऊचा धक्का रोरोचं काम पुन्हा एकदा सुरू झालं असून मार्च 2025 पर्यंत ही रोरो वाहतूक सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे उरणमार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपल्या खासगी वाहनासह थेट मुंबईत येता येईल। इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारी 11 वाजल्यापासून सुरू होईल। यंदा 3 नियमित फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्या होतील अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली आहे। MHT CET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि उत्तर तालिका CET सेलनं जाहीर केले। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन ID वापरून आक्षेप नोंदवण्यास संकेतस्थळावर संधी उपलब्ध करून देण्यात आली।
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान काही शंका असेल तर त्यांनी संकेतस्थळावर ते नोंदवावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य मंडळानं 12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता 10वीच्या निकालाची उत्सुकता आहे. 10वीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष करून पालकांचं आणि मुलांचं हाती आलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाकडून 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी त्याला दुजोरा दिलाय, पण याची औपचारिक घोषणा बाकी आहे. मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या वॉटर स्पोर्ट्स आणि नौकाविहार सेवा 26 मे ते 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बंदर विभागानं दिले आहेत. पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्याकडून पदव्युत्तर प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून 15 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील, तर कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी 20 जूनपर्यंत करता येणार आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबद्दल वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षात एकूण 10,500 रिक्षा टॅक्सी वाहनांची तपासणी करण्यात आली असता यात 3,400 वाहनं दोषी आढळले. त्यांच्याकडून 61 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई महानगरातील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत असे आदेश महापालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेत. अधिकाऱ्यांना या संदर्भात त्यांनी स्पष्ट सूचना दिलेत. आवश्यक तिथे अतिरिक्त यंत्रणा आणि मनुष्यबळ नेमा आणि कामांना वेग द्या असंही त्यांनी सांगितलंय. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश देण्यात आले. राज्य सरकारच्या परवानगीनंतर अखेर सीआयडीनं पत्र लिहून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तपास करावा असं आदेशात नमूद केलंय. 12वी परीक्षेमध्ये यावर्षी सुद्धा कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करताना त्यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्या मुलांना अपयश आलंय त्यांनी निराश होऊ नये असं आवाहन शिक्षण मंत्री केसरकर यांनी केलंय. पुण्यातील कल्याणीनगर परिसरातल्या अपघातानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. या मुलाची तक्रार मी काही वेळेला त्याच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. अहमदनगरच्या दक्षिण मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. एक अज्ञात व्यक्ती बेकायदेशीरपणे या सीसीटीव्हीच्या ठिकाणी यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न करताना दिसली असा आरोप निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राजकारणी मतांसाठी एवढे आक्रमक होतात, आंदोलनं करतात, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनं का करत नाहीत असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजू मांडताना राजकारणी चुकतात म्हणून तर लोक उघडपणे त्यांच्या विरोधात बोलतात असंही अण्णा हजारे म्हणाले. भुसावळमध्ये पालिकेनं सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत फलक आणि होर्डिंग हटवण्याची कारवाई केली. जळगाव रोडवर 30 फलक हटवण्यात आले असून 17 एजन्सी चालकांना 15 दिवसात होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली. वाशिम शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलाय. होर्डिंग्स काढण्यासाठी नगर परिषदेनं दिलेला अल्टिमेटम संपलाय, तरी अनधिकृत होर्डिंग काढण्यात न आल्यानं नगर परिषद प्रशासनानं कारवाई करत सर्व होर्डिंग काढून टाकली. गोंदिया पंचायत समितीतील लाचखोर पशुधन पर्यवेक्षकाला एसीबीनं अटक केली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये कुक्कुटपालनाकरता उभारण्यात आलेल्या शेडची देयकं काढण्यासाठी त्यांना 11,000 रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी एसीबीनं आरोपी तेजराम रहांगडाले यांना अटक केली.
छत्रपती संभाजीनगरमधील गर्भपात निदान रॅकेटचं जाळं जालना जिल्ह्यापर्यंत पसरल्याचं समोर आलंय। संभाजीनगरसह मंठा आणि बीडमधील संशयित डॉक्टर पसार झालेत। आतापर्यंत 13 आरोपी निश्चित झाले असून 10 आरोपी कोठडीत जेरबंद आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील वनंद लोवरेवाडी इथे घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळलाय। या महिलेच्या अंगावर जखमा असल्याचं दिसतंय, त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असावा असा संशय मृत महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। धाराशिवमध्ये मोक्का गुन्ह्यात पुण्यातून तडीपार असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली। हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, तर 2 जण फरार आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। धाराशिवच्या उमरगा शहरात 25 ते 30 वाहनांची अज्ञात आरोपींच्याकडून तोडफोड करण्यात आली। दहशत माजवण्यासाठी असं कृत्य करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी 28 तासात बेड्या ठोकल्या असून आरोपींची धिंड काढण्यात आली। उजनी धरणामध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात झरे करमाळा इथे एक दाम्पत्य, त्यांची 2 लहान मुलं आणि भुगाव इथले 2 जण असे 6 जण बुडाले। या दुर्घटनेत एक जण कळाशीकडे पोहत आल्यानं बचावला, इतरांचा शोध सुरू आहे। बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची पथकं सध्या दाखल झाली आहेत। पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ढोरेगाव शिवारात कर्नाटकहून साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला। बिअरनं भरलेला कंटेनर आणि बसची धडक झाली। या अपघातात 18 जण जखमी झाले असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे। यारी या चित्रपटाच्या टीमचा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याच्या इथे अपघात झाला। या अपघातात 4 प्रवासी जखमी झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बीडच्या देवी निमगाव इथे जगदंबा माता आणि रेणुका मातेचा यात्रोत्सव एकत्र पार पडला। यावेळेला भव्य कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला महिला पैलवानांच्या कुस्त्या देखील पार पडल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोळथरे समुद्र किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले कासवांची 250 पिल्लं समुद्राच्या दिशेने झेपावली आहेत। गेल्या वर्षभरात या समुद्र किनाऱ्यावरून 4,450 पिल्लं समुद्रात सोडण्याचा विक्रम दापोली वनविभागानं केला आहे। त्यामुळे दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन मोहिमेला चांगलीच गती मिळाली। बुलढाणा जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये झाडाला लागलेल्या मांजाचा घुबड पक्षाला मोठा त्रास झाला आणि घुबड पक्षीत शिकार झाला। मांजामुळे घुबड गंभीररित्या जखमी झालाय। पक्षीप्रेमींनी त्याच्यावर योग्य उपचार करून या घुबडाला जीवदान दिलं आहे। यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।